कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 29 जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत यांच्यावरती खरं तर भाजपच्या उमेदवारांकडून आक्षेप घेतला गेला होता आणि त्यांनी एक सही जी आहे शेवटच्या पानावरची ती केलेली नाही उमेदवारी अर्ज भरताना आणि म्हणून हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायालयात गेलं होतं। आज कोपरगाव न्यायालयामध्ये याची सुनावणी पूर्ण झाली आणि अंतिम निकाल जो आहे तो आलेला आहे। खरं तर कोर्टाने जे आहे ते राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांना दिलासा या ठिकाणी दिलेला आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासन देखील कुठंतरी त्यांच्यावरती देखील एक टांगती तलवार होती, कारण हे अर्ज त्यांनी वैध ठरवलेले होते। त्यामुळे नेमकं कोर्टामध्ये आज नेमकं काय झालं आणि न्यायालयाने कशा पद्धतीने हा सगळा निकाल दिला हे आपल्याला जाणून घ्यायचं। आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रदीप रणधीर आहेत। सर, तुम्ही खरं तर सरकारी पक्षाची बाजू या ठिकाणी मांडत होता, काय एकंदरीत सगळं झालं आणि काय आक्षेप तक्रारदारांचे होते आणि आता अंतिम कोर्टाने काय निकाल दिला आहे? कोपरगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना निवडणूक प्रक्रियेमध्ये छाननीची प्रक्रिया पार पडली। त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले। या उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्याच्या निर्णयाविरोधात काही उमेदवारांनी एकूण 30 याचिका मान्य जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव येथे दाखल करण्यात आल्या होत्या। या उमेदवारांचा मुख्य आक्षेप, जे उमेदवारांनी शपथपत्र दिलेले आहे उमेदवारी अर्जासोबत, हे शपथपत्र सदोष असल्याची तक्रार केली होती। शपथपत्रावर उमेदवाराच्या सह्या नसल्याची तक्रार केली होती। तसेच शपथपत्र खाडाखोड केलेली, नव्याने भरल्याची त्यांची मुख्य तक्रार होती। याबाबत त्याला उत्तर देताना आम्ही न्यायालयाला शपथपत्र एकूण 8 पानांचं असून शपथपत्राच्या प्रत्येक पानावरती उमेदवारांच्या सह्या असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणलं होतं। तसंच शपथपत्राचे शेवटच्या पानावर केवळ सही नाही म्हणून त्या उमेदवाराची उमेदवारी करण्याचा घटनात्मक अधिकार त्याच्याकडनं हिरावून घेता येणार नाही असं न्यायालयापुढे आम्ही आमची बाजू मांडली होती। तसंच शपथपत्र उमेदवारी अर्जासोबत देण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उमेदवार जे नागरिक आहे त्या नागरिकांचा हा घटनात्मक अधिकार आहे की जो उमेदवारी करतो त्या उमेदवाराचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय, त्याचं क्रिमिनल अँटीसिडेंट्स म्हणजे त्याचे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याची मालमत्ता किती, हे शपथपत्र देऊन त्या उमेदवाराला जाहीर करावं लागतं। आणि ह्या सर्व बाबी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देखील या तपासणं गरजेचं असतं, असं इलेक्शन कमिशन आणि मान्य सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत। तर या सर्व बाबी शपथपत्रात नमूद असल्यानं आम्ही ह्या सर्व बाबी मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या आणि केवळ शपथपत्राच्या शेवटच्या पानावर सही नाही म्हणून उमेदवाराचा उमेदवारी करण्याचा हक्क हिरावून घेऊ नये असं मान्य न्यायालयापुढे युक्तिवाद केल्याने मान्य न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आज रोजी सर्व याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत। यापूर्वीचे काही न्यायालयाचे संदर्भ यासाठी तुम्ही दिलेत का? काय सगळे यापूर्वीचे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाडे आम्ही या संदर्भात मान्य न्यायालयापुढे ठेवले आणि मान्य न्यायालयाला शपथपत्र देण्याचा उद्देश, जो इलेक्शन कमिशनने जे गाईडलाईन्स दिलेला आहे तो उद्देश त्यावरती खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर युक्तिवाद झाला। आणि यामध्ये रिसर्जनची एक केस आहे सुप्रीम कोर्टाची, त्याच्यामध्ये रिसर्जनच्या केसमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनने काय केलं पाहिजे, उमेदवारांनी काय केलं पाहिजे, उमेदवारी अर्ज कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, या सगळ्या संदर्भातले गाईडलाईन्स दिलेले आहे। त्या जजमेंटचा आधार घेऊन आज रोजी मान्य न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांचे अपील फेटाळून लावलेले आहेत। निश्चित बघितलं तर आज न्यायालयाने हा मोठा निर्णय कोपरगावच्या संदर्भामध्ये दिलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील किंवा इतर जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहे यांना मोठा दिलासा मिळाल्याने कोपरगावची आता ही जी निवडणूक आहे ती अधिक रंगतदार होणार यात मात्र शंका नाही। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, कोपरगाव, अहिल्यानगर।